नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, राम राम सगळ्या शेतकरी मित्रांना. जय हरी, जय शिवराय मित्रांनो. आता आपण आलोय मोडणीम बाजारमध्ये. प्रत्येक शनिवारी आपण हा बाजार शूट करत असतो. आता समोर आपल्याला एक गाय दिसते बघा. नमस्कार दादा, कुठल्या गावची गाय? परितेवाडीची गाय बघा. मोठ्या मापाची गाय आहे, कोटबाज गाय, लांबी उंची एक सारखी. दूध किती गायला? 26 लिटर दूध आहे. 25 प्लस दूध आहे बघा. गाय बघा कशी आहे, पूर्ण गाय दाखवतो. सुरुवात आज आपण बाजारची या गायपासून करतोय. बघू शकता मोठ्या मापाची गाय आहे. कासाची ठेवण बिवण सगळी मोठे, एक नंबर. किती सांगितलं? 90,000. 25 प्लस दूध आहे. गायची किंमत 90,000. दाताला म्हणजे जुळले पण खटाखट आहे. जुळली दाताला. किती उभे येत असेल? तिसरं येतं करेक्ट. तिसऱ्यांदा आता. तर नंबर सांगा की तुमचा. 98 90 90 98 83. 98 90 90 98 83. एक नंबर गाय. आज एकच आहे? तिकडे 3 इकल्या कोल्हापूरवाल्याला. कोल्हापूरवाल्याला सकाळी 3 विकल्या. त्या कशा विकल्या त्या? 55च्या भावात 3 दिल्यात. तर एकदम व्यवस्थित रेंजमध्ये यांच्याकडून गाय जाते त्या बघा. 60,000ला दिली पहिल्या व्यताची. दाताला द्यायची. पहिल्या व्यताचं कालवड आहे, 2 दात कालवड आहे. 60,000 फक्त बघा. मस्त, एकच नंबर. नंबर तर तुम्हाला सांगितलेला आहे बघा. 60ला 2 दात. 5 सडे 6 सडे 6 सडा आहे ते. पण कालवड मस्त आहे बघा. 60,000 फक्त सांगितले. कॉल करू शकता, किंमत कमी जास्त होईल. चमकबाज कालवड आहे, एकच नंबर. आता आपण इतर मोडणीमचा बाजार बघू कसा भरलाय काय. त्यात शेतकऱ्यांच्या गायी जास्तीत जास्त आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि कुठं लाईव्ह व्यवहार चालू असेल तर तो लाईव्ह व्यवहार आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बऱ्यापैकी चांगल्या गाय आल्यात. आता ही गाय चांगली आहे पण थोडी कच्ची आहे बघा. मालक नाही तर मोडणीम बाजारामध्ये खोंड आले बघा. कुठल्या गावचं दादा? अंजनगावचं खोंड आहे. आणि लंपी होऊन गेला, एक चांगली गोष्ट आहे. परत याला लंपी यायची तर भीती राहत नाही, कारण सगळ्यातनं निभवलेलं खोंड आहे. आणि किंमत दादानी फक्त 10,000 सांगितली. एकदम रिजनेबल रेटमध्ये किंमत सांगितली. अंजनगावमध्ये जवळपास कोण असेल तर नक्की कॉल करा. एकदम स्वस्त आणि मस्त आपल्याला खोंड मिळणार आहे. 10,000मध्ये तुम्हाला खोंड मिळणार आहे. नंबर सांगा की दादा. 93 73 87 81 65. आज बाजारात आणलंय, नाही विकलं, घरी नेलं तर नक्की कॉल करा. किंवा जवळपास कोण असेल. आजची किंमत आहे. आजची किंमत आहे, कारण त्यांना म्हैस घ्यायची बाजारामध्ये, त्याच्यासाठी ही किंमत त्यांनी लावली. तर उद्या मिळणार नाही, आजच कॉल करा आणि खोंड घ्यायचा प्रयत्न करा. तर आता आपण आलोय कालवडीच्या जवळपास बाजारामध्ये. समोर तुम्हाला कालवडी दिसते. 20-25 हजाराच्या रेंजमध्ये या सगळ्या कालवडी मिळते. त्या गाय कुठली दादा? ही कुठल्या गावचे? मोहोळची गाय बघा. मोठ्या मापाची गाय, शेतकऱ्याची गाय आहे. दुधाला किती चालते? 12-13 लिटर गाय चालते. बांडी बुंडी गाय बघू शकता. कासाची ठेवण कशी आहे. अजून 4 ते 5 दिवस गाय घेईल. बघू शकता शेतकऱ्याची गाय. किती मागणी आली आणि कितीला विकते आपण विचारू त्यांनाच. किती सांगितलं दादा याचे? 85 सांगितले. आणि मागणी कितीची आली आतापर्यंत? अजून काय नाही. 85,000 एकदम मापात किंमत सांगितली. गाय कोटबाज गाय आहे आणि कासाची ठेवण पण चांगली आहे बघा. बाजारामध्ये कोण असेल तर रसाच्या दुधापाशी गाय बांधलेली आहे. किती वेळ त्याची? तिसऱ्यांदाच यायला झाली. 85,000 सांगितलंय. कमी जास्त होईल व्यवहाराला. एकदम व्यवस्थित दर सांगितलाय. मागचा बाजार 80-85ला व्यवहार झाले होते. आता सांगायला ह्या बाजारी 80-85 सांगते, त्यामुळे व्यवहार ह्या बाजारी थोडे कमी राहतील असं वाटतंय. अजून तर गुलाल पडला नाही, पण गिराईक कमी आहे. समोर तुम्ही बघता लोकांची वर्दळ कमी असल्यामुळं दर आज थोडेफार कमी राहणार आहेत.
तर आपण आता कालवडी आणि पार्ट्या गाईंच्या दावणीला आलोय. बऱ्याच लोकांचं हे असतं की तुम्ही गाभण गाई दाखवता, कालवडी दाखवता, पण पार्ट्या गाई दाखवत चला. विश्वा कशी आहे दाताला? दाताला जुळली. आणि गाभण आहे का दुधावर आहे? दुधावर आहे बघा. किती दूध आहे? 8 लिटर दूध आहे. आणि पार्ट्या गाईमध्ये गाय येते बघा. किंमत काय सांगितली? सांगायलाच 25,000 आहे बघा. कमी जास्त होईल. 8 लिटर दूध आहे गाईला. सकाळी 4 संध्याकाळी 4. दाताला जुळलेले आहे. लांबी सड चारी समान आहे ती बघा. चमकबाज गाय. गाभण गेली तर उद्या विकायचं म्हणलं तर 70-80 हजारीला आरामात येऊ शकते ती. आणि आता आपल्याला फक्त 25 मध्ये मिळणार आहे. कालवडी पण तुझ्याकडे आहे. त्या कालवडींचं काय सांगितलं? फक्त 8,000. ती रेडी? रेडीचं 20,000. मसरांना किमती चांगल्या आहेत बघा. आणि ही अलीकडल्या 10,000. आणि ती 10, 15, 8,000पासून 15,000पर्यंत कालवडी. 25,000च्या आसपास पार्टी गाई. नंबर दिलेला आहे महेश कोळी. नंबर 99 70 26 74 75. महेश कोळी. बाजाराव्यतिरिक्त जरी आला तरी तुम्हाला इथं गाय मिळून जाईल. तर बरेच शेतकऱ्यांच्या अजून यायला लागलेत गायी बाजारामध्ये. थंडी असल्यामुळं थोडंफार लवकर उशिरा गाय येते त्या. बघा इथं लाईव्ह व्यवहार चालू आहे. दावं बांधतोय तोपर्यंत गिरायक आलेले. कुठल्या गावचे मामा? कुठल्या गावचे मामा? गुटीचे. गुटीवर ना आलो. आत्ताच आल्या का गाडी? पुढे नेऊन कितीपर्यंत जाईल कमेंट करून सांगा. शिंगटी गाय बघा. लांब ना आलेत मामा. तू फोडू बी नको. तुला म्हणले शब्द गेला नाही हो. तुला फटून नाही थोडे अजून कालवडे आहेत. व्यवहार हा 10-15 मिनिटं घोळत असतो. झाल्यावर आपल्याला कळेल की ॲक्च्युअल कितीला जाणार आहेत. तर हा कालवडींचा जोडा 2च आहे. त्या काय ऐकलेत? काय घरी विकलेले आहेत? काय सांगितलं? जोडीचं 60,000. 30-30 हजाराला फळकाव कालवडी आहे त्या. बांड्या बुंड्या कलर पॅच मधल्या कालवडी आहेत त्या. नंबर सांग. 92 70 हां 23 23 85 37. एक नंबर. आणि घरी 5 विकल्या ते कशा विकल्या होत्या? 15,000 पटी. 15च्या पटीमध्ये विकल्या त्या 5. आणि आता हे 30-30 हजार सांगितलेत. व्यवहाराला बसल्या कमी जास्त होत असते. पण कालवडी माझावर येण्यासारख्या कालवडी आहेत. एक तर त्यातली माझावर आहे कालवड. नेऊन भरायचं आणि 9 महिन्यांनी पैसे घ्यायचे, एवढंच काम आहे. तर एकदा नक्की कॉल करा. संतोष गाडे यांच्या दावणीतल्या कालवडी. त्या नंबर आपल्याला दिलेला आहे. तरी आज एकंदरीत बाजारात गर्दी कमीच आहे बघा. इकडे कालवडीत माणसं नाही ती. इकडं बघितलं लोक कमी आहे ती. हे बघू शकता. तर बाजार आज मागच्या बाजाराच्या तुलनेने कमी आहेत. जशा गाई मागच्या वेळेस 80-85ला गेल्या, आज 60-65च्या आसपास व्यवहार होतील असं वाटतंय. आणि कालवडीचे तर दर कमीच आहेत, काही विषय नाही. तरी अजून एखादा व्यवहार झाला तर आपण कव्हर करणार. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.